मुंबई महानगरपालिकेनं 80,952 कोटींचा अर्थसंकल्प सादर केलेला आहे। आयुक्त भूषण गगराणी यांनी स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांच्याकडे अर्थसंकल्प सादर केलाय। मागच्या वर्षीपेक्षा यंदा 6,000 कोटी रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे। म्हाडाच्या धर्तीवर बीएमसी सुद्धा परवडणाऱ्या घरांची खुल्या बाजारात विक्री करणारे तसंच 150 कोटींचा अतिरिक्त महसूल प्राप्त होण्याची अपेक्षा आहे। तर राज्य सरकारकडे महापालिकेची 10,948 कोटींची थकबाकी आहे। मुंबईतल्या कोस्टल रोड करता अधिकच्या 950 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे। मिठी नदी करता 286 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। पर्जन्य जलवाहिन्या पूर नियंत्रणाकरता 1800 कोटींची तरतूद केलेली आहे। मुंबईच्या वातावरणीय अर्थसंकल्पासाठी 159 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। मुंबई महानगरपालिका अग्निशमन दलाकरता 230 कोटींची तरतूद आहे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखान्याच्या माध्यमातून मधुमेह आणि नेत्ररोगाकरता AI द्वारे मोफत उपचार केले जाणार आहेत। मुंबईतील हायमास्ट दिव्यांगांकरता 323 कोटींची तरतूद करण्यात आली आहे।